या महाराष्ट्रामध्ये या 3 महिन्यामध्ये जेवढ्या घटना घडल्या त्यामध्ये तातडीने कारवाई होते आहे। मी तर खरं सरकारचं अभिनंदन करेल, एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस दोघांचेही अभिनंदन करेल या सरकारचं की ज्यांनी गुन्हा घडल्याच्या 24 तासाच्या आतमध्ये म्हणजे 99% प्रकरणामध्ये 24 तासाच्या आतमध्ये आरोपी पकडले। 24 तासाच्या आतमध्ये 99% प्रकरणामध्ये। आता 1% प्रकरणामध्ये हे होऊ शकतं की आरोपी त्या ठिकाणी थोडा वेळ लागतो, ते आरोपी त्या ठिकाणी सर्व्हिलन्सच्या बाहेर चालले गेले किंवा कुठे चालले गेले। 99% प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसजीच्या गृहमंत्र्याच्या कार्यकाळामध्ये आरोपी पकडले गेले। आणि केवळ तेच नाही, ज्या चार्जशीट पुढे होत आहे त्यामध्ये त्या आरोपीला सजा झाली पाहिजे, सजा या पद्धतीने मला वाटतं या राज्यामध्ये काम चालू आहे। त्यामुळे अजित पवारजी हे अस्वस्थतेमध्ये बोलत आहे। विरोधी पक्षनेत्याचा अधिकार म्हणून त्या अधिकारामध्ये सरकारवर आरोप करण्याकरता केवळ केविलवाणी धडपड आहे असं मला वाटतं। प्रशासन ठप्प आहे, अधिकाऱ्यांवर देखील दबाव आहे, सरकारकडून निर्णय घेतले जात नाही असा देखील आरोप त्यांचा आहे। हे यांनी सांगावं अजित पवारांनी, ज्या सरकारच्या बैठकीत होत नव्हत्या, ज्या सरकारमध्ये फेसबुक लाईव्ह होत होते, ज्या सरकारमध्ये कॅबिनेटच्या बैठकी फेसबुकवर होत होत्या, म्हणजे व्हर्च्युअल होत होत्या, व्हर्च्युअली बैठक पाहिल्या आम्ही कॅबिनेटच्या। अधिकाऱ्यांच्या बैठकी सोडा, म्हणजे मला तर वाटतं की ज्या काळात बैठकीच होत नव्हत्या त्या काळात असं म्हणणं आता त्या लोकांनी की बैठकी होत नाही, प्रशासन ठप्प आहे। 2.5 वर्षात जेवढे निर्णय घेतले नाहीत तेवढे 3 महिन्यामध्ये फडणवीस एकनाथ शिंदे सरकारने घेतले आहे। आणि तुम्ही रोजच बघताय या महाराष्ट्राच्या कल्याणाकरता, हे महाराष्ट्र राज्य देशामध्ये क्रमांक 1 आणण्याकरता जे काही करायचं असेल, जे काही करायचं असेल त्या सर्व बाबी एकनाथजी देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। अजित पवारजी मला वाटतं या पद्धतीनं इतक्या लहान, म्हणजे ज्या आरोपात तथ्यच नाही आहे, काही बोलायला नाही आहे, म्हणजे बैठका होत नाही, अधिकारी ऐकत नाही, अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी प्रेशर नाही आहे, तुम्ही हे बोलणं तुम्हाला शोभा देत नाही असं मला वाटतं। 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळात तुम्ही कमजोर होते, तर मुख्यमंत्री कमजोर, तुम्ही कमजोर, तुम्ही कधी आणि काय केलं तुम्ही विदर्भ वैधानिक मंडळ काढले, मराठवाडा वैधानिक मंडळ काढले, आकसाचं राजकारण केलं, आकसाचं सत्तेचा वापर केवळ आपली पार्टी वाढवण्याकरता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा वाढेल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गरज नसताना अशा कार्यकर्त्याला सुरक्षा दिल्या, बलात्कार झाले त्याचं तुम्ही समर्थन केलं, विनयभंग झाले त्याचं समर्थन तुम्ही केलं, 2 महिलांचे त्या ठिकाणी प्रकरण बाहेर आले त्याचं समर्थन तुम्ही केलं। तुमच्या समर्थनाचा रेकॉर्ड काढला ना, तुम्ही या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही अशाच्या बाबीचं समर्थन केलं आहे। आणि तुम्ही आज सांगताय हे सरकार योग्य पद्धतीने काम करत नाही। आज 18 तास काम करणारे दोघंही, एकनाथजी आणि देवेंद्रजी, 2 अत्यंत चांगले नेते महाराष्ट्राला आहे। या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला सुरक्षा कवच आहे। महाराष्ट्राचा मध्ये गुंडेगिरीला त्या ठिकाणी लगाम लागलाय। आज महाराष्ट्राचा रेती माफियाला जे संरक्षण होतं ते रेती माफियाचं संरक्षण निघालंय। आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर कारवाया होत आहे, गुंड हादरलेले आहे। घटना घडली 24 तासाच्या आत पोलीस त्याला पकडतात आहे आणि केवळ पकडत नाही, तो जेलमध्येच जाईल अशा प्रकारच्या प्रचंड पुराव्यासहित कारवाया होत आहे, याचा मला अभिमान आहे। नाही, मी असं म्हटलं की जगातल्या संपूर्ण देशाच्या महागाईचा जर इन्फ्लेशन घेतलं आणि देशाचं इन्फ्लेशन घेतलं, 10 वर्षापूर्वीचा रेट आज राहू शकत नाही। 10 वर्षापूर्वीचा दुपटीचा रेट, आता समजा 10 वर्षापूर्वी जर एखादा दर होता आणि आज 10 वर्षानंतर ते इन्फ्लेशन, तुम्ही इन्फ्लेशन जर काढलं
त्याच्यापेक्षा देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 99% मागू 99% वस्तूमध्ये 99% वस्तूमध्ये 99% खरेदीमध्ये हा रेट कमीच आहे. मी एवढंच म्हटलं, पेट्रोल डिझेल आणि गॅसमध्ये नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे त्या ठिकाणी महागाईचा संबंध असल्यामुळं, त्या ठिकाणी त्याचे दर इंटरनॅशनल लेवलला ठरत असल्यामुळं त्यामध्ये कंट्रोल खूप राहत नाही, त्यामुळं महागाई दरवाढ होत असतं. पण मला सांगा, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कितीदा म्हटलं पेट्रोलचे रेट कमी करा, 1 रुपये कमी केला, 10 पैसे कमी केले, डिझेलचा रेट कमी झाला, गॅसचा रेट कमी केला. देवेंद्र फडणवीस सरकार आल्याबरोबर आपल्या राज्याच्या खिशातनं पैसे टाकून जनतेला रिलीफ दिला. काय महाविकास आघाडी सरकारच्या काळात वित्तमंत्री अजित पवारांना का जमलं नाही? कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही जे भरमसाठ रेट वाढले त्यावर तुम्ही का रिलीफ दिला नाही? काही नाही काहीतरी रिलीफ दिला राज्य सरकारने, तुम्ही तर काहीच रिलीफ दिला नाही. तुम्ही केंद्र सरकारकडे झकलत राहिले. प्रत्येक गोष्ट आली आहे केंद्र सरकार, प्रत्येक गोष्ट आली आहे केंद्र सरकार, प्रत्येक गोष्ट आली आहे केंद्र सरकार. राज्य सरकार म्हणून तुम्ही कोणतीही बाब केली नाही. उलट देवेंद्र फडणवीस सरकारने, एकनाथ शिंदे सरकारने पेट्रोल डिझेलमध्ये रिलीफ देण्याचं काम केलं. आणि राष्ट्रीय लेवलचा जर इंटरनॅशनल लेवलचा प्रश्न असल्यामुळे मी असं म्हटलं, पेट्रोल डिझेल आणि गॅस यामध्ये खूप काही कंट्रोल राहत नाही एवढंच म्हटलं. पण 99% वस्तूमध्ये इन्फ्लेशन आणि आजचा जर रेट पकडला तर तो रेट कमीच आहे, तो दर कमीच आहे असं मला वाटतं. त्यांनी केलेला आहे. राज्यातील काही वरिष्ठ मंडळी राज्यातले प्रकल्प बाहेर घेऊन जाण्याचं काम करत आहे. कशा प्रकारे करता यावर तुम्ही तरी माहिती अधिकारात काढलं की जे जे प्रकल्प आत्ता गेले आहेत ते प्रकल्प केवळ आणि केवळ 18 महिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात नव्हते. मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांनी बसावं लागतं, उद्योजकांना कॉन्फिडन्स द्यावा लागतो, एक खिडकी योजना तयार करून त्यांना संपूर्ण बाबीचं प्रोटेक्शन द्यावं लागतं. पोल्युशन कंट्रोल बोर्डापासून तर इंडस्ट्रीपर्यंत सर्वांची बैठक घेऊन त्या ठिकाणी त्यांना मदत करावी लागतं. किती बैठक घेतल्या मुख्यमंत्र्यांनी? कुठं होते मुख्यमंत्री? राज्याचा मुख्यमंत्रीच जर मंत्रालयात नसेल, राज्याचे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला, मी फार जबाबदारी सांगतो आहे, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरींना भेटण्याकरता 4-4 तास ताटकळत राहावं लागत होतं. ताटकळत मंत्रालयामध्ये इतक्या फाईल प्रलंबित होत्या की मुख्यमंत्र्यांची सही होत नव्हती. मी बघितलं, आमदार तात्काळच राहायचे, आमदाराच्या कुठल्या तरी पत्रावर सही केली मुख्यमंत्र्यांनी. 2.5 वर्षात उद्धव ठाकरेजींनी एक तरी सही आमदाराच्या पत्रावर केली का? सर्वसाधारण जनता सोडा, सर्वसाधारण या महाराष्ट्राचा समाज सोडा, सामाजिक प्रश्न सोडाच, पण मुख्यमंत्र्यांनी कधीतरी आमदाराच्या पत्रावर तरी सही केली का? मग तुम्ही काय उद्योजकाला अटेंड करणार आहे? तुम्ही आमदाराला अटेंड करायला तयार नव्हते, तुम्ही खासदाराला अटेंड करायला तयार नव्हते, तुम्ही काय त्या ठिकाणी उद्योजकांना सांगताय? उद्योजक केवळ आणि केवळ गेले असतील तर महाविकास आघाडी सरकारमधले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या ऑब्सेन्समुळे गेले, प्रेझेन्सच नव्हतं महाराष्ट्राला, त्यामुळे इथले उद्योग परत गेले. माहिती अधिकारामध्ये एक जागा मिळाली नाही, एक जागेचा GR काढला नाही, कुठलंही पोल्युशनचे प्रमाणपत्र दिले नाही, कुठलीही कारवाई केली नाही, MOU केले आणि बाकी पुढचं काहीच केलं नाही. आणि त्यामुळं उद्योजकाला आत्ता स्ट्रॉंग फिलिंग येत आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसजी दोघे अटेंड करत आहेत. आणि माझा दावा आहे, मागच्या 2.5 वर्षामध्ये जेवढं इन्व्हेस्टमेंट या महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे परत गेलं, देवेंद्रजी आणि एकनाथजी पुढच्या 2.5 वर्षामध्ये 100% जेवढं इन्व्हेस्टमेंट गेलं त्यापेक्षा दुपटीनं इन्व्हेस्टमेंट राज्यामध्ये आणतील, इतका कॉन्फिडन्स मला या सरकारवर आहे, इतका विश्वास या दोन्ही नेत्यावर आहे. दोनही नेते 18 तास काम करणारे आहे, ॲप्रोचेबल आहे, असेसेबल आहे. केव्हाही रात्री बेरात्री देवेंद्रजीला SMS केला 2 वाजता तरी SMS वाचतपर्यंत जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ लागतो. या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही या राज्याला अवेलेबल असलेले नेते असल्यामुळं आता अजित पवारजी, तुमचा तरी मोबाईल लोकांना मिळत नाही, पण देवेंद्र फडणवीसांचं उत्तर मात्र मिळतं. दोघांना राऊत आता असं म्हणतात की काही झालं तरी 2024ला
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होते. सरकारी मुख्यमंत्री त्यांचे राहिलेले आमदार, राहिलेले खासदार याची गळती लागू नये. रोज गळती लागण्याचा प्रश्न येतो आहे. रोज गळती लागण्याचे माझ्याकडे SMS आहे. मी जबाबदारीने सांगतो आहे की 2024मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवजी तिघांनाही उमेदवार मिळणार नाही. मग सरकार कसं येईल? उमेदवार मिळणार नाही, सरकार कसं येईल? 40 आमदार, 50 आमदार जे गेले ना शिंदेईसोबत, तिथे उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. चाचपणी. उमेदवार नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना जी आहे ना ती नेत्यामुळं आहे. जिथे आमदार तिथे शिवसेना, राष्ट्रवादी जिथे नेता तिथे राष्ट्रवादी आहे. हा पक्ष आहे का राष्ट्रवादी? विचार आहे का? विजन आहे का? राष्ट्र निर्माणाची काही संकल्पना आहे का? महाराष्ट्राच्या विकासाची काही कल्पना आहे का? सत्तेपासून पैसा, पैशापासून सत्ता. नेते मोठे करा, त्याच्या मागे यंत्रणा लावा आणि त्यातनं मग मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करून खाली स्थानिक स्वराज्य संस्था जिंकून आणा. आणि एवढंच काम यांचं आहे. यांचा विचार नाही, देशाप्रती काही यांचं धोरण नाही. देश हा 21व्या शतकामध्ये सर्वोत्तम झाला पाहिजे याकरता काही व्हिजन नाही. कारखाने टिकले पाहिजे, कारखान्याचे चेअरमन जास्तीत जास्त आपले झाले पाहिजे, सर्व कारखान्यावर आपला कब्जा असला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करता येईल एवढ्या संस्था आपल्या ताब्यात असल्या पाहिजे. एवढंच काम आहे. पण ते शिवसेना असं म्हणत नाहीये, ते महाविकास आघाडीचं म्हणतात. मी हेच म्हटलं ना, महाविकास आघाडीमधल्या तीनही पक्षांना उमेदवार मिळणार नाही. 60% जागेवर ते चाचपणीच करत राहतील शेवटपर्यंत. नाही, पण म्हणजे राऊतांचं शिवसेना प्रेम कमी झालंय आणि इतर पक्षांवरचं प्रेम वाढलंय असं वाटतं. नाही, त्यांना ते जगूच शकत नाही ना. 2.5 वर्ष ज्या पद्धतीने उद्धवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाडीवर बसले आहे, ॲटोवर बसले होते. आता तो ॲटो पंक्चर झाला. आता महाविकास आघाडी म्हटल्याशिवाय याकरता मार्ग नाही की उद्धवजी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भरोशावर आहे. त्यांना हे माहीत झालं आहे की उद्धव ठाकरेजींच्या गटातले 20च्या वर आमदार निवडून येणार नाही. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये इतकी दुफडी आहे, राष्ट्रवादीमध्ये तर इतकं प्रचंड अस्वस्थता आहे की त्यांचे आमदार, एक आमदार म्हणतो अजित पवारजींनी केलं ते योग्य केलं होतं, म्हणजे 5 वर्ष सत्तेमध्ये राहिलो. शरद पवारजींनी राष्ट्रवादीचं नुकसान केलं. त्यांच्या एका आमदारांनी मला असं म्हटलं, पवारसाहेबांनी, मोठ्या पवारसाहेबांनी आमचं नुकसान केलं. अजित पवारसाहेबांचं ऐकलं असतं तर 5 वर्ष सत्तेमध्ये राहिलो असतो. शरद पवारसाहेबांचा आग्रह हा असल्यामुळं आम्ही आता 2.5 वर्षात घरी गेलो. त्यांच्यामध्येच एकामेकामध्ये अजित पवारांनी योग्य केलं होतं की शरद पवारजीने योग्य केलं होतं, यामध्येच फायटिंग सुरू झाली आहे. आणि फायटिंग इकडं तिकडं नाही आहे. मी जर बोलायला लागलो ना तर कुठनं फायटिंग चालू झाली आहे. त्या ठिकाणी कोण म्हणतं आहे कोण तेच विचारताय, कोण आपल्याला म्हणजे पवार साहेबांचं खरं होतं की अजित पवारांचं खरं होतं. आता याच्यामध्ये राष्ट्रवादी गुंतलेली आहे. त्यांचे नेते एकामेकाला असे बोलतात आहे, अजित पवारजीने केलं होतं ते जर बरोबर 5 वर्ष टिकलं असतं. हे मोठ्या पवारसाहेबांनी गडबड केली. आणि मोठ्या पवारसाहेबांचे लोक म्हणतात ते अजित पवारांचं चुकलं होतं. आत्ता म्हणतात की अजित पवारांचं बरोबर होतं, शरद पवार साहेबांसोबत ते लोक. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये सरकार गेल्यापासून खूप प्रश्नचिन्ह निर्माण होतात आहे. रोज अलग अलग नेत्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आणि राष्ट्रवादीला सत्तेशिवाय राहण्याची सवय नाही आहे. पुढच्या काळामध्ये त्यांना हे माहीत आहे की माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये 2024मध्ये 400+, महाराष्ट्रात 45+, देशात 400+, 2034पर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आराम आहे. आराम आहे एकदम. आणि त्यामुळं 2024चा जर विचार केला तर मी माझा दावा, तुम्ही 2024ला मी तुम्हाला सांगेल की
या सीटवर यांना उमेदवार मिळत नाही. त्यामुळं अस्वस्थ मानसिकतेमध्ये, खचलेल्या मानसिकतेमध्ये जितेंद्र आव्हाडांचं समर्थन करतायत. ज्या जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्राची संस्कृती तोडली, त्या महिलेनी स्पष्ट सांगितलं की मी येत असताना जितेंद्र आव्हाडांनी मला असं त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तिच्यासोबत व्यवहार केला. संस्कृती आहे महाराष्ट्राची. कोणी महिला आली आपण बाजूला होतो, किती मोठा नेता असो, राज्याचा मुख्यमंत्री असेल तर तो बाजूला होतात, प्रधानमंत्री बाजूला होतात. एक महिला येत आहे तिला आपण असं ढकलून बाहेर काढतोय, बाजूला करतोय. पूर्ण देशाने पाहिलाय, राज्याने पाहिलाय. आणि त्या जितेंद्र आव्हाडांना वाचवण्याकरता राष्ट्रवादींनी नौटंकी केली. आणि नौटंकी करून सुप्रियाताई तुमच्या मतदारसंघातल्या महिला विचारतील तुम्हाला, तुम्ही असं कसं समर्थन करू शकता. तुमच्या महिला तुम्हाला मत देणार नाही. महिलेला या पद्धतीने केल्यानंतर त्याचं समर्थन आपण करताय. आणि मला वाटतं की आता सर्व राष्ट्रवादी ही प्रचंड अस्वस्थतेमध्ये आणि कंट्रोल सुटल्यासारखी बोलत आहे. कंट्रोल सुटल्यासारखी अजितदादाचाही कंट्रोल सुटला आहे. अजितदादा म्हणतात की भाजपमध्ये नवीन सरकारमध्ये वाचाळवीर मंत्री खूप जास्त आहेत. मी अशा वाचाळवीरांना माझ्या जवळ उभं केलं. आता सत्ता गेल्यावर मी सांगितलं ना की सत्ता गेल्यावर अजितदादा हे प्रचंड अस्वस्थ आहे. आता कधी 7 दिवस ते मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतात, कधी 3 दिवस मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतात, कधी ते राष्ट्रीय अधिवेशनात जातात, कधी ते महाराष्ट्राच्या अधिवेशनात चालले जातात. चालू काय? त्यांनी दुसऱ्याबद्दल बोलण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी त्यांच्या एक दिवसाचं उदाहरण देऊ शकतो. सत्तेमध्ये बसल्यापासून त्यांचा दिवसभराचा मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पूर्ण शेड्यूल मागितला आहे. आणि पूर्ण त्यांनी केलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले पक्षीय वाढवण्याकरता सत्तेचा वापर कसा केला याचे एक उदाहरणं काढून आणलं आहे. राष्ट्रवादीनं तर उद्धव ठाकरेजीची शिवसेना बंद करून राष्ट्रवादी 100 कशी होईल याचा प्लॅनच तयार केला होता. आणि त्यामुळं माननीय अजितदादांनी विरोधी पक्षनेता म्हणून संविधानिक पद्धतीने सरकारला जर काही सूचना द्यायच्या असतील, सरकारला काही अपेक्षित असेल, जनतेचं काही मत सांगायचं असेल, हे अपेक्षित आहे. पण अजितदादा अस्वस्थतेमध्ये सत्ता गेल्याच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी अस्वस्थ होऊन मला वाटतं ते विधानं करतायत. राज्यात मध्यावधी निवडणुका होती. त्याच्यावर एक राजकारण असं होतं की इकडं सगळं हे सुरू असताना परत गुवाहाटी म्हणजे 50 आमदार घेऊन वेगळं तिथंही करण्यापेक्षा राज्याकडे लक्ष द्यावं अशी टीका होती. सगळे आमदार शिंदे गटाचे जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला पुन्हा एकदा गुवाहाटी. मग देवीच्या दर्शनाला गेला तर यांच्या पोटात काय दुखतं? एक देवीच्या दर्शनाने त्यांनी दर्शन घेऊन या महाराष्ट्रामध्ये हुंकार केला. चुकीचं सरकार महाराष्ट्रात आलं ते दुरुस्त केलं. ज्या विचाराचं सरकार, ज्या विचाराचं मॅन्डेट या महाराष्ट्राला मिळालं होतं त्या विचाराचं मॅन्डेट तोडून उद्धवजींनी शरद पवारजीच्या ट्रॅपमध्ये येऊन महाराष्ट्राच्या मॅन्डेटचा अपमान केला. देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून आदळआपट केला. आणि आई कामाख्याच्या कृपेने दर्शन करून गुवाहाटीवरनं ते आमदार आले. त्यांनी सत्ता परिवर्तन केलं आणि सत्ता परिवर्तन केल्यानंतर दर्शनाला गेलेही त्यामध्ये काही एवढं चिंतित व्हायचं कारण आहे. त्याला एखाद्या वेळी ही चिंता असेल की आई कामाख्या अजून काही यांना आशीर्वाद देऊन दिला की 200+ तर आपलं काय होईल. तर आई कामाख्याकडे दर्शनाला गेल्यावर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आईचा आशीर्वाद प्राप्त झाला की काही होतं म्हणून. सर, राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं एक वाकीत वर्तवलं जातं. राष्ट्रवादी सातत्यानं सांगते की सरकार अस्थिर आहे आणि मध्यावधी निवडणुका होतील. त्यांच्याकडले आमदार भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्यामुळं त्यांना ते आमदार केव्हाही फुटवून ते गुवाहाटीला जातील आणि कामाख्या देवीचं दर्शन करतील असं त्यांना भीती आहे. आणि म्हणून
ते देवीच्या दर्शनाला जाऊ नये आणि राष्ट्रवादीचे 12 वाजू नये म्हणून त्या ठिकाणी अशा वल्गना होता, अशा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना थांबवण्याकरता, नेत्यांना थांबवण्याकरता हे सांगण्यात येत आहे. पण माझा दावा आहे, त्यांनी उद्या बहुमत सिद्ध करायला जर सांगितलं ना पुन्हा, त्या धमक असं सांगावं. शिंदे फडणवीसजीचं काउंटिंग आहे ना 184 होईल. 184 प्लस दिसतील त्या विधानमंडळाच्या स्क्रीनवर. कोण कोण संपर्कात आहे, सर? ती 2024ला सांगितलं मी तुम्हाला. तुम्ही म्हणता शरद पवार आणि अजित पवारांबद्दल पॉवर इश्यूज क्लिअर नाहीत. अंतर्गत पार्टीमध्ये त्यांचे विषय अशी माहिती तुम्हाला काही एका आमदाराने सांगितली असेल या संदर्भात. मग जर अंतर्गत त्यांच्यामध्ये इश्यूज असतील तर या सगळ्याचा फटका मग भाजपला पडला का? कारण पार्टीच्या सरकारला लगेच तिथे मॅन्डेट नाही मिळालं आणि ते त्यांच्याकडल्या एका कार्यकर्त्यांनी, जबाबदार पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, विधानमंडळ सदस्यांनी म्हटलं आहे, नाव घेईल तर अडचण होईल. अजित पवारजीने केलं ते योग्य 5 वर्ष टिकलं असतं. पवार साहेबांनी चूक केली. आता त्याची पवार साहेबांची चूक झाली मोठ्या साहेबाची की लहान साहेबाची, याच्यामध्ये अंतर्गत राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू आहे. पवारपुढे साहेब तुम्ही म्हणताय, पवारपुढे साहेब विरोधी पक्ष नेते अजित पवार अस्वस्थ आहेत असं तुमचं म्हणणं आहे. अशी काही या अनुषंगाने तुमची काही मन की बात झाली आहे का? कारण की मन की बात जेव्हा झाली होती तेव्हा 72 तासांचं सरकार बनलेलं होतं. नाही, असं आहे, जेव्हा कुणीतरी पाठीत खंजीर खुपसून गेला तेव्हा पर्यायाने या राज्याला सरकार दिलं पाहिजे. सत्तेकरता आम्ही काम करत नाही, पण मॅन्डेट आहे. मॅन्डेट मिळाल्यावर जनतेच्या मनातला मुख्यमंत्री जर देवेंद्र फडणवीसजी असतील आणि ते मॅन्डेट तोडून जर कोणी बदमाशी केली असेल तर भारतीय जनता पार्टीने कुणाचे समर्थन घेऊन या महाराष्ट्राच्या संरक्षणाकरता 13 कोटी जनतेकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व्हावेत हे जनतेचं मत होतं. आम्हाला सरकारचं मॅन्डेट मिळालं होतं. जनतेने देवेंद्रजीच्या कामावर 5 वर्ष मत दिले होते. त्यांचं मुख्यमंत्रीपद मान्य केलं होतं. त्यांना सर्व समाजाने, सर्व जनतेने आपला नेता मान्य केला होता. अशा वेळी तुम्ही बेईमानी केली आणि मग सरकार बनवायचं असेल तर कुणाची साथ घेतली असेल अजितदादा वगैरेची, तर ते काही चूक नव्हतं. पण त्यांच्यामध्ये आता प्रॉब्लेम झाला आहे की अजितदादांनी बनवलेलं सरकार 5 वर्ष चाललं असतं, पण मोठ्या पवार साहेबांनी बनवलेलं सरकार जे बेईमानीने बनलं, जे उद्धव ठाकरेजींना, मी एखादा शब्द वापरला त्याचा हे होतो, जर त्यांच्या संपूर्ण बुद्धिभ्रंश करून उद्धवजीचा जे सरकार बनवलं ते 2.5 वर्षात जावं लागलं. मग 2.5 वर्षात सरकार गेलं याचं दुःख राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्याला आहे आणि ते म्हणतात आहे की मोठ्या पवारसाहेबांनी चूक केली. सर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी एक आव्हान दिलेलं आहे तुम्हाला की तुम्ही ज्यावेळी सांगितलं की आव्हाडांबरोबर समर्थकांनाही अटक केली पाहिजे चुकीच्या कृतीसाठी, मी त्यांची बहिणी मला अटक करू शकता, तुम्ही मला दाखवा अटक करू. दुसरी गोष्ट, जर एक नाही तुम्ही फक्त बाजूला व्हा म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करत असाल तर गुलाबराव पाटील आणि कृषी मंत्री जे आहेत आपले अब्दुल सत्तार त्यांच्याविरोधात तुम्ही काय कारवाई करणार, कोणते गुन्हे नोंदवणार? नाही, मी असं म्हटलं की या देशामध्ये कुठल्याही महिलेने साधी तक्रार जरी पोलिसांना केली की माझ्याशी असं झालं आहे तरी गुन्हे दाखल करण्याचा नियम आहे. सुप्रीम कोर्टाच्या अनेक आदेशामध्ये आहे, हायकोर्टाच्या अनेक आदेशामध्ये की तपासामध्ये मग कोर्टामध्ये काय तो निकाल वाचायचा होतो. पण एखाद्या महिलेने जर असं म्हटलं की माझ्याशी असं घडलं आहे, तातडीनं गुन्हा हा पोलिसांना दाखलच करावा लागतो. दाखलच, हा नियमच आहे. हा महिलाच्या बाजूने कायदा आहे. या देशामध्ये, या राज्यामध्ये महिलाच्या बाजूने कायदा आहे आणि तुम्हीच कायदा तयार केला आहे. कायदा आपणच तयार केला आहे. दिशा कायदा आणला ना, कायदे का आणतो आपण? महिलांच्या बाजूने कायदा आहे. उद्या कुठल्याही महिलेने जर असं म्हटलं माझ्याशी असं झालं तर गुन्हा दाखल करावाच लागतो. त्या महिलेच्या तर व्हिडिओमध्ये असं दिसतं आहे की त्या महिलेला असं बाजूला सारला हात पकडून, असा महिलाचा हात पकडता येत नाही. गर्दीमध्ये तुम्ही असं करू शकत नाही आणि गर्दीमध्ये अशा घटना घडतात त्याचे समर्थन करताय आपण. काय वाटतं का नाही आपल्या लोकांना? कसं समर्थन करताय? काय सांगताय तुम्ही महाराष्ट्राच्या संरक्षणाची, महाराष्ट्र सुरक्षित करण्याची गोष्ट? तुम्हाला कळतं काय बोलताय तुम्ही? त्या व्हिडिओमध्ये काय आहे? मी वारंवार सांगतो ही संस्कृती नाही आहे.
तुम्ही अनावधानानं झालं असेल तरी असं नाही करू शकत. आपल्याकडे असं समोर कुणी आलं महिला तर आपण बाजूला होतो. आणि त्या गोष्टी आणि त्या महिलेने सांगितलं आहे की माझ्याशी जाणीवपूर्वक असं झालं आहे, त्या ठिकाणी बोलल्या गेला तिला. मग ती महिला जर तक्रार करते तर पोलिसांचं काम आहे गुन्हा रजिस्टर करणे. तपासामध्ये चार्जशीटमध्ये कोर्टामध्ये जे व्हायचं ते होईल. पण तुम्ही जे कृती केली आहे ती भारताची महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राच्या एक महिला म्हणून तिचा तुम्ही अपमानच केला आहे. आणि तिने ते म्हटलं आहे माझा अपमान केला आहे. आणि मला असं वाटतं या अशा प्रकरणाचं समर्थन करणे, अब्दुल सत्तार साहेबांनी जे वक्तव्य सुप्रियाताईबद्दल केलं, संपूर्ण महाराष्ट्राने आम्ही सर्वांनी, मी स्वतः माननीय देवेंद्रजींनी सुप्रियाताईंच्या बाजूने आम्ही उभे झालो. हे योग्य नाही आहे. तुम्ही शब्दाचा वापरच केला तरी एवढं झालं. आम्ही साऱ्या लोकांनी त्याचा विरोध केला. पण तुम्ही तर डायरेक्ट तुम्ही तुमच्या एका चित्रफितीमध्ये दिसताय की जितेंद्र आव्हाड त्या महिलेला असं करून बाजूला करताय. त्या महिलेने माझा अपमान झाला हे म्हटलं आहे. आणि मग तिने रजिस्टर तक्रार केली आहे, त्या रजिस्टर तक्रारीवर गुन्हा दाखल होणार नाही का? आणि जितेंद्र आव्हाड नेहमीच दबंगपणा म्हणजे कायद्याचं राज्य नाही आहे या पद्धतीने वागतात. मी आमदार आहे म्हणजे माझ्यावर कधीच कारवाई होणार नाही, मी अमर आहे, मी आजीवन आमदार आहे, या पद्धतीने त्यांची वागणूक असतं. बोलतात काय, चालतात काय, त्या पद्धतीने दबंगशाही करतात. आणि मग ह्या ठिकाणी जेव्हा महाराष्ट्रामध्ये घृणा निर्माण झाली महिलाच्या मनात, तेव्हा मग त्याचं समर्थन करण्याकरता मग मुंबईमध्ये जाळपोळ काय केली, मग टायर काय जाळले, मग त्या ठिकाणी सहानुभूती मिळवण्याकरता राजीनामा का दिला, मग जयंत पाटील साहेबांनी म्हटलं राजीनामा दिलाय. केवळ स्टंटबाजी आहे. तुमच्या धमक असेल, नैतिकता असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता जितेंद्र आव्हाडांना निलंबित करा आणि पुढची तिकीटही देऊ नका. तुमच्यात नैतिकता असेल तर. तुमच्यात नैतिकता नाही आहे. तुम्ही नैतिकतेच्या फार गोष्टी करताय. आणि त्यामुळं जितेंद्र आव्हाडाचं समर्थन करणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान करणे आहे, महाराष्ट्राच्या महिलांचा अपमान करणे आहे. आणि त्यामुळं असं समर्थन होऊ शकत नाही. आणि जर आता याच्यानंतर असं समर्थन केलं तर भारतीय जनता पक्षाला विचार करावा लागेल, रस्त्यावर यावं लागेल. हिंदी में जानना चाहिए कि जिस तरह से देखा गया है कि अजित पवार ये बार बार कह रहे हैं कि पुलिस उनकी सुनती नहीं है, दबाव पुलिस पे काफी है, बड़े नेताओं का लगातार उनके फोन आते रहते हैं पुलिस अधिकारियों को, जिसकी वजह से कार्रवाई अलग तरीके से की है. देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र में गृह मंत्री है और उनका जिस प्रकार से प्रशासन चलाने का स्वभाव है, मैं 32 साल से देवेंद्र जी को जानता हूँ. कभी भी देवेंद्र जी गलत पुलिस का उपयोग नहीं करते हैं, सरकार का उपयोग गलत नहीं करते हैं. मुख्यमंत्री करके उन्होंने 5 साल काम किया है, ईमानदारी से किया है. जहाँ पे गलत है तो गलत किया है, जहाँ सही है तो सही किया है. पिछले 3 महीने के सरकार ने महाराष्ट्र के गुंडा राज को खत्म करने के लिए काम किया. कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस को मजबूत करने के लिए जो गुंडा लोग काम में लगे थे, उनको, वो गुंडों को जेल बंद करने का काम देवेंद्र फडणवीस सरकार ने किया, एकनाथ शिंदे जी ने किया. इनके खिलाफ कुछ हो गया तो यहाँ पे कायदा सुव्यवस्था नहीं है. इनके समर्थन में कुछ हुआ तो कायदा सुव्यवस्था है. इनके कार्यकाल में मैं 50 उदाहरण आपको देता हूँ. बलात्कारियों को संरक्षण मिला, विनय भंग वालों को संरक्षण मिला, कई महिलाओं ने नेताओं पे आरोप किया, उनको समर्थन मिला, संरक्षण मिला. इनके कार्यकाल में कई गुंडे को सिक्योरिटी मिली, जिनको जरूरत थी उनका स्टेटस बढ़ाने के लिए सिक्योरिटी दी गई. वरुण सरदेसाई प्रकरण में क्या हुआ आपने देखा है. मेरे पास 1000 उदाहरण है. कहा इन्होंने सिक्योरिटी दी. अपने बगल बच्चों को गांव में पायलट गाड़ी दी गई, वाई+ सुरक्षा दी गई. उल्टा इन लोगों ने देवेंद्र जी के साथ धोखाबाजी की. देवेंद्र जी के पहले गार्ड निकाले, बाद में पायलट निकाली, बाद में उन्होंने बुलेट प्रूफ गाड़ी निकाल दी. महाराष्ट्र के एक चीफ मिनिस्टर के साथ इस प्रकार से व्यवहार किया. और उल्टा उनके बगल बच्चों को, मंत्रियों को 2-2 सामने सायरन की गाड़ियां, 2-2 पीछे गाड़ियां, बीच में मंत्री चल रहे जिनका कोई समर्थन नहीं कर सकता. और ऐसे में उन्होंने पूरे महाराष्ट्र की पुलिस का खच्चीकरण किया. अच्छी पुलिस काम करने वाले अधिकारियों को साइड ट्रैक किया गया. और जो पुलिस
देखिए आप क्या हुआ, राज्य के गृह मंत्री को जेल जाना पड़ा। इससे और क्या बात कर सकते हैं अजीत पवार जी? तुम्हारा गृह मंत्री जेल में था, तुम्हारा एक्स गृह मंत्री अभी भी जेल में है, तुम्हारे राज्य में गृह मंत्री जेल में, तुम क्या बात करते कायदा सुरक्षा की? क्या समर्थन करते हो आप? और वो गृह मंत्री कौन से आरोपों में जेल में है? कितने आईपीएस ऑफिसर को उन्होंने टॉर्चर किया है? जो आईपीएस ऑफिसर उनको मिलने नहीं है, उनको क्या कैसे उन्होंने आपने उनके साथ बर्ताव किया है? जो ऑफिसर मिलने जाएंगे उनके साथ अच्छा व्यवहार, और जो बेचारा ईमानदार आदमी, जो ईमानदार अफसर, जो आईपीएस अफसर है, जो कभी मिलने जाता नहीं किसी को, वो अपने काम पे विश्वास रखता है, उनको साइड ट्रैक किया गया। उनको होमगार्ड की पोस्ट दी गई, उनको माथाड़ी की पोस्ट दी गई। क्या क्या किया आपने मुझे मालूम है। आप ये बात नहीं कर सकते, आपको ये बात करने का अधिकार नहीं है। अजीत पवार जी अस्वस्थ है, सरकार जाने से परेशान है, सरकार जाने के बाद उनके चेहरे पे वो दिखता है, परिवार में भी खलबली मची हुई है। अब वहां तो दो प्रकार के कार्यकर्ताओं में प्रश्न है। अजीत पवार जी ने सरकार बनाई थी वो सही थी, कि शरद पवार जी ने बनाई ये सही थी? वहां पे प्रश्न चिन्ह लगे हुए। और मैं बहुत जवाबदारी से कहता हूं, अगर मैंने 4 SMS आपको दिखा दिए तो आप कहेंगे कि ये क्या चल रहा है। 2024 में महाविकास आघाड़ी के तीनों पार्टियों में कैंडिडेट नहीं मिलेंगे, ये हालत उनकी होने वाली है। इस प्रकार से 2.5 साल सरकार चलाई है। राहुल गांधी की यात्रा चल रही है महाराष्ट्र में, और कांग्रेस के 1.5 हजार लोगों के प्रवेश हो रहे हैं। कोई महाराष्ट्र में परसेप्शन नहीं है कांग्रेस पार्टी का। कांग्रेस पार्टी पूरी तरह से महाराष्ट्र में राष्ट्र के लेवल के वहां पर राहुल गांधी जी घूम रहे। और कल सातारा में मैंने 1.5 हजार कांग्रेस से कार्यकर्ता को प्रवेश लिया। कांग्रेस की पदयात्रा, भारत जोड़ो यात्रा नेताओं ने हाईजैक कर ली, और नेताओं ने अपने लड़कों को प्रोजेक्ट करने के लिए यात्रा में पूरी तरह से मदद की। और आप देखेंगे यात्रा में तो 800 लोग तो परमानेंट है यात्रा के, बाजू में गांव के लोग तो खड़े रहते ये यात्रा आने के बाद। यात्रा का कोई फायदा नहीं हुआ। कांग्रेस राष्ट्रवादी में बहुत ज्यादा असंतोष है, और उद्धव जी को अभी वो पंचर जो एटम हुआ है 3 पार्टी का, वो अभी सामने जा ही नहीं रहा है। कितना भी एक्सीलेटर घुमा रहे उसका जा ही नहीं रहा। इसलिए दोनों का सरकार, एकनाथ शिंदे फडणवीस जी की सरकार 18 घंटे काम कर रही है। फेसबुक वाली सरकार नहीं है, ये वर्चुअल मीटिंग वाली सरकार नहीं है। जिस सरकार में एक मीटिंग होती नहीं थी, जिस सरकार में एक कार्यक्रम एक निर्णय होते नहीं थे, वो सरकार केवल अपने मंत्री पद और अपना मुख्यमंत्री और अपने बेटे का मंत्री पद टिकाने के लिए काम कर रही थी। पालक मंत्री केवल अपने जिले के, अपने मतदार संघ के लिए काम कर रहे थे। ऐसे में इन लोगों को देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे के सरकार के बारे में बोलने का कोई अधिकार नहीं है। 2.5 साल में जितना काम नहीं हुआ उतना काम 3 महीने में हुआ है। और आप देख लीजिए 2024 के चुनाव में 200 प्लस का मैंडेट मिलेगा, 200 प्लस का मैंडेट मिलेगा। मैं प्रवास कर रहा हूं, मैं 26 जिले में जा चुका हूं। कार्यकर्ताओं की भीड़ मची हुई है प्रवेश लेने के लिए। आज समाजवादी पार्टी के सारे नेताओं ने प्रवेश किया, आज कांग्रेस के नेताओं ने प्रवेश किया। इसलिए अस्वस्थ है, और आगे कभी सरकार नहीं आएगी ये उनको मालूम हुआ है। इसलिए केवल और केवल टीवी मीडिया का स्पेस लेने के लिए कुछ तो बोलना है अपोजिशन लीडर ने, इसलिए बोलते हैं, लेकिन उसमें कोई तथ्य नहीं है। उनकी पार्टी पूरी तरह से अस्वस्थ है। कहते हैं कि जिन हमारी सरकार में चाय पूछा जाता था, इसकी वाली सरकार में कुछ अधिकारी हैं जो शराब पूछते हैं। देखिए कुछ बोलने से नहीं होगा, ऐसा आरोप करने से कोई होता नहीं है। जिस पार्टी के एक गृह मंत्री रह चुके व्यक्ति जेल में गए उनकी सरकार के समय, अभी तक जमानत नहीं मिल रही है, सैकड़ों पुरावे मिले हैं, सैकड़ों कई पेन ड्राइव और कई पुरावे सरकार के हाथ में लगे हुए हैं। इस ऐसे पार्टी को क्या अधिकार है बात करने का? जिस पार्टी का नेता गृह मंत्री जेल में है, जिस पार्टी का नेता जेल में है, गृह मंत्री जेल में थे, गृह मंत्री रहते हुए जेल में है, उस पार्टी को क्या अधिकार है बातें करने का? और जिन पार्टियों ने बलात्कार का समर्थन किया है, जिस पार्टी ने विनय भंग का समर्थन किया है, जिस पार्टी के नेताओं के महिला ने आरोप लगाया उसका समर्थन हुआ है,
इनको अधिकार नहीं है। ये केवल और केवल अस्वस्थता, और एक दिन आपको दिखेगा महाविकास आघाड़ी सरकार ऐसी परास्त होगी कि दोबारा महाविकास आघाड़ी का कभी गठबंधन भी नहीं होगा, सोचेंगे भी नहीं गठबंधन करने का। ये हालत महाराष्ट्र की जनता करेगी। साहब, एक सवाल क्राइम को लेकर स्टोरी को है कि किस तरीके से एक बच्ची का मर्डर हुआ है दिल्ली में, आपको पता होगा सथा वालकर 25 टुकड़े किए गए उसके। बताया जा रहा है कि इसमें लव जिहाद का मामला सामने आ रहा है, उस पर जांच की मांग की जा रही है। कैसे देखते हैं कि लड़की महाराष्ट्र की है? देखिए, लव जिहाद में जिस प्रकार से महाराष्ट्र में और महाराष्ट्र में मामले सामने आ रहे, मैं सरकार से पार्टी की तरफ से विनती करने वाला हूँ कि इसमें कड़े से कड़ा कायदा बनाने की जरूरत है। जिस प्रकार से कुछ प्रकरण सामने आ रहे, कुछ तो आए नहीं रहे सामने, और जिस प्रकार से हमारे हिंदू लड़कियों को बाय प्लान घर का नाम निकालकर उस महिलाओं का नाम, उस लड़कियों का नाम निकालकर बाय प्लान 6-6 महीने प्लान करते हैं, प्लान करके उस लड़कियों को फंसाते हैं और बाद में इस प्रकार की घटना होती है। इसमें बहुत कड़ा से कड़ा कानून बनना चाहिए और इसको फास्ट ट्रैक कोर्ट में जहाँ भी ये ऐसे केस में जहाँ ये केसेस आती है, उस केस में तुरंत वो कभी आरोपी बाहर ही नहीं आना चाहिए। इसके लिए और कुछ आगे कर सकते हैं क्या, मैं सरकार से इसकी विनती करने वाला हूँ। आपके बारे में कहा जा रहा है सर, एक तो लड़कियों से नहीं, कई लड़कियों से वो डेट करता था कि लड़कियों से जब वो 35 टुकड़े उससे था किए दिल्ली में, और उसके बाद वो लगातार फेंकता रहा। उस वक्त वो लड़कियों के साथ संपर्क में था, बहुत लड़कियों के साथ। वो साइलेंटली बहुत से ऐसे प्रकरण चालू है, बहुत ये प्रकरण बढ़े हुए हैं। निश्चित रूप से ये महाविकास आघाड़ी सरकार के समय बहुत प्रोटेक्शन मिल गया। महाविकास आघाड़ी सरकार के समय बहुत प्रोटेक्शन मिला था इस चीज़ों को, क्योंकि इस चीज़ों की तरफ महाविकास आघाड़ी के नेताओं को ख्याल देने के लिए टाइम ही नहीं था। वो केवल तो अपने मंत्री पद के लिए काम कर रहे थे। मुख्यमंत्री तो 18 महीने के मैं बार बार कह चुका हूँ कि वो कांच के कैबिन में बंद थे। उनके प्राइवेट सेक्रेटरी को मिलने के लिए 8-8 घंटे लगते थे। ऐसे में राजी नहीं था, ऐसे में सरकार का प्रेशर ही नहीं था और इनको खुली छुट्टी। अब नई सरकार आई है, जो पुराने प्रकरण हो चुके हैं लव जिहाद के, एक दिन में तो नहीं हुए, 6 महीने 8 महीने 1 साल पहले हुए होंगे। ऐसे प्रकरण को ये सरकार ढूंढ रही है और मुझे लगता है देवेंद्र जी इसमें बहुत ज़्यादा सीरियसली काम कर रहे हैं। मैं भी उन पार्टी के माध्यम से प्रयास करूंगा कि निश्चित रूप से जो 6 महीने में, 1 साल में, 2 साल में हमारे लड़कियों के पीछे लगकर लव जिहाद के माध्यम से जो ये घुसने का प्रयास किया है, इसको महाराष्ट्र में पूरी तरह से इसका बंदोबस्त हो। इसके बाद कोई प्रकरण इस महाराष्ट्र की लड़कियों के साथ न हो, इसके लिए पार्टी की तरफ से भी मैं पूरी तरह से उनको मैं विनती करने वाला हूँ। सर, एक सवाल और है कि समाजवादी पार्टी नेता अबुल आजमी के करीबी और पदाधिकारियों के घर पे आईटी की छापेमारी हो रही, ब्लैक मनी की बातें सामने आ रही है, तो किस तरह देखते हैं इस बात को? देखिए कि ये जो आईटी है, सीबीआई है, ईडी है, इनको जो माहिती मिलती है उसके आधार पे बहुत से कार्रवाई होती है। अब माहिती मिली होगी करके वहाँ छापेमारी हुई होंगी। ये इंडिपेंडेंट यंत्रणाएं हैं जो अपने लेवल पे काम करती है। इसमें मुझे लगता है कि इंडिपेंडेंट यंत्रणा के ऊपर जो माहिती मिलती है उसके ऊपर कार्रवाई वो करते हैं। सर, एक प्रश्न, भाजपच्या वतीने भाजप फ्रेंड्स असं अभियान राबवलं गेलंय, नेमकी काय संकल्पना आहे, कशा पद्धतीने लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला? माझ्या प्रवासामध्ये असे अनेक नागरिक मला भेटले ज्यांनी मला असं म्हटलं की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमामध्ये आमच्या व्यस्ततेमुळे सहभागी होऊ शकत नाही आणि आम्हाला भारतीय जनता पक्षाबद्दल अत्यंत प्रेम आहे, मित्रता आहे, आम्हाला आदर आहे आणि त्यांना विश्वास आहे की श्रद्धेय विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी 21व्या शतकातला भारत निर्माण करण्याकरता ज्या पद्धतीने व्हिजन त्यांनी तयार केला आहे त्या व्हिजनवर विश्वास आहे। आमचा भारत हा जगातला सर्वोत्तम देश होईल याकरता मोदीजी काम करत आहे। आम्हाला भारतीय जनता पक्षाचं मित्रत्व स्वीकारायचं आहे। आम्ही मतदार आहोत, आम्ही मतदान करायला जातोच, पण
आम्हाला रोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये भारतीय जनता पार्टीचा सहभागी व्हायचा आहे, पण आम्हाला त्या ऑनलाईन मिळाव्या, त्या ठिकाणी आम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी या दिसाव्यात. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या वॉर रूमला आम्हाला कनेक्ट करून घ्यावं, जेणेकरून आमचा जेवढा वेळ आमच्याकडे असतो त्यावेळी आम्ही बघू, त्यावेळी आम्ही तुमच्या ॲक्टिव्हिटी बघू. मोदीजींनी काय निर्णय घेतले, देवेंद्रजींनी काय निर्णय घेतले, भारतीय जनता पार्टी काय ॲक्टिव्हिटी करताय, याकरता फ्रेंड्स ऑफ BJP असं एक संकल्पना त्यांनी आम्हाला सांगितली. ती आम्ही आज सुरू केली. एक मोबाईल क्रमांक दिला आणि मला विश्वास आहे की आज 70, 30, 77, 61, 61वर खूप मोठ्या प्रमाणावर कॉल आले. यातनं त्यांना ऑनलाईन आमचे कार्यक्रम जातील, त्यांना एक फ्रेंड्स ऑफ BJP म्हणून एक कार्ड जाईल, त्या कार्डवरनं ते फ्रेंड्स ऑफ BJP म्हणून ओळखले जातील. आणि पक्षाच्या जेव्हा पक्ष हा निवडणुकीला समोर जाईल, मोदींच्या नेतृत्वामध्ये भारत देशाला बलशाली करण्याकरता अत्यंत महत्त्वाचा रोल फ्रेंड्स ऑफ BJP करणार आहे. तुम्ही मध्यंतरी भिडे गुरुजींची पण सांगलीमध्ये भेट घेतली, हे पण फ्रेंड्स ऑफ BJPचाच भाग होता. नाही, आदरणीय भिडे गुरुजी हे अत्यंत या महाराष्ट्राच्या प्रखरतेकरता, महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी संस्कृतीकरता, आपली विरासत, इतिहासातले गडकिल्ले, इतिहास आणि संस्कृती विरासत कायम राहिली पाहिजे, ही संस्कृती टिकली पाहिजे, याकरता आपलं जीवन त्यांनी दिलं. त्यांची प्रकृती चांगली नव्हती, मी सांगलीमध्ये होतो आणि त्यामुळं सदिच्छा भेट घेतली. अत्यंत चांगल्या मनमोकळेपणाने ते माझ्याशी बोलले. त्यांच्या मनात अत्यंत काही बाबतीबद्दल चिंता आहे, काही बाबतीबद्दल काळजी आहे, काही बाबतीबद्दल त्यांना अपेक्षाही आहे की नवीन सरकारने आणि भारतीय जनता पार्टीने या बाबीवर लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी मला काही गोष्टी बोलल्या आहेत. निश्चितपणे त्या आपल्या महाराष्ट्राकरता चांगल्या आहेत, महाराष्ट्र रक्षणाच्या आहेत, संस्कृती विरासतच्या रक्षणाच्या आहेत. तर त्यांच्या बाबीवर निश्चितपणे आम्ही विचार करणार आहोत. हे जर मागच्या 5 वर्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना बोलले असते तर बरं झालं असतं. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि शिवसेना भाजपचं सरकार असताना हेच जे आहेत अरविंद सावंतजी यांनी कितीतरी मुक्ताफळे, देवेंद्र फडणवीससारखे चांगले मुख्यमंत्री या देशात कुणी नाही. कसे काय एकदम मूड बदललं? काय बुद्धिभ्रष्ट झाला का? अरविंद सावंताचा बुद्धिभ्रंश झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना अत्यंत उत्कृष्ट अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी असलेले नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे, असे कितीतरी रवडा भाषणात अरविंद सावंत बोलले होते. आता फासा उलटा झाला, सत्ता गेली आणि आता बावचळलेल्या परिस्थितीमध्ये आहे. देवेंद्र फडणवीसजींना मी 32 वर्षापासून ओळखतो, त्यांच्या सहवासात आहे. देवेंद्रजी कधीही नेवर बदल्याच्या भावनेतनं काम करत नाही. उलट त्यांच्या डायरीमध्ये माफी आहे. त्यांच्या विरुद्ध कोणी बोललं असेल, त्यांना कधी म्हटलं की माझी चूक झाली, एका मिनिटात विसरून जातात. देवेंद्रजी सारखा नेता या राज्याला मिळणे हे देवदुर्लभ आहे. मी त्यांचं जवळच्या म्हणून बोलत नाही, पण त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये 1000 बाबी त्यांनी माफी केला, 1000 बाबी. आणि शिवसेना भाजपचं सरकार असताना मला आठवतं, मी मंत्री होतो, उद्धवजींनी सांगितलेलं, मी साक्षी आहे, उद्धवजींनी सांगितलेलं या महाराष्ट्राच्या विकासाचं कुठलंही काम टॉप प्रायोरिटीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणून, टॉप प्रायोरिटीवर. जर या राज्यामध्ये कुणाला टॉप प्रायोरिटी देवेंद्रजींनी दिली असेल तर उद्धवजींना दिली आहे. उद्धवजींनी जरा आत्मपरीक्षण करून आपल्या अरविंद सावंताला सांगावं की असे शब्द देवेंद्रजीबद्दल वापरू नये. सारं विसरले असाल, बेईमानीच मनात आली असेल तर मग ठीक आहे, पण देवेंद्रजीबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या उंचीबद्दल अरविंद सावंतांनी बोलू नये. त्यांची ती उंची नाही आहे, त्याची लायकी नाही आहे असं मला वाटतं.